सूत्रा एक नागबळ सहस्रा त्या समापार प्रभु रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे ब्रह्मांड नायक रामप्रभूचं कार्य करण्याकरता रामाने भक्ताला सूचना दिली. सप्ता करा पण सप्त्याला वारकरी आणा. देव देव करा निष्ठ सप्ता व्हायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे का नाही. राजा सुग्रीवानी सांगितलं रामाने लक्ष्मणा ते देवाचं काम आहे ना, ज्याला विसर पडला त्याला वरतीवर आणा. लक्ष्मणाने ऐकला का लक्ष्य आणि मन ज्याचं एकत्रित आहे त्याला लक्ष्मण म्हणायचं. ज्याचं लक्षच नाही त्याचं लक्ष्मण नाव ठेवून उपयोग नाही. त्याच्या लक्ष्मण मला याला बाबली नाही असला नावा बोले कैसा चाले. ब्रह्मांड नाही तर रामप्रभूंनी आता लक्ष्मणाने हातामध्ये धनुष्य घेतलं. किसकिंदा नगरीकडे येणार. इकडं भक्त असणारा दास्यत्व म्हणजे हनुमंतराय राजा सुग्रीवाला निर्देश करतात. सुग्रीवा देवाचा संकल्प केलेला पूर्ण करावा लागतो. देवाचं कार्य आखायचं नाही आणि आपलं तर सोडून द्यायचं नाही. त्याच्याकरता रामाचं कार्य करण्याकरता सुग्रीवाने सांगितलं वानराला आज्ञा कर हनुमंताला. आणि तो घरात गेला. अडाणी वासा म्हणजे घरात गेला. घरातून बाहेर सुग्रीव आलाच नाही. एवढ्यामध्ये लक्ष्मणाचं आगमन झालं. लक्ष्मणाने वानरांना बघितलं. 10,000 हातीचं बळ एका वानराला, 10,000 नागाचं बळ एका शेषनारायणाला. मग लक्ष्मणाचं बळ वानराच्या चौपट म्हणून वानर थांबून पळतात. नागबाबा बोलतात एकाचे अंगी दूता बळ एकाचे अंगी असंख्य बळ एका हुनीच बळ तुला तुळप एकामध्ये एक पद बळ असेल तर दुसऱ्यामध्ये दुप्पट बळ. दुसऱ्यामध्ये दुप्पट म्हणल्यावर तिसऱ्यामध्ये तिप्पट बळ आहे. पहिले बरं का आता नाही. आता बळच नाही कोणाकडं. पहिले होऊन गेले बलवान. पहिल्या बलवान लोकांना काम कोणतंही करायला जमत होत. कधीच बलवान लोकांनी कोरडवाच्या जवाऱ्याला गिळे लावले नाही. आता कोरडवाच्या जवाऱ्या गिळा लागतो. जवाऱ्या उपचा ना बरोबर आहे नाही. पहिलं 1 क्विंटल 30 किलोचं पोट काळ्या गाडीचं पोट म्हणायचे. ते पाठीवर घेऊन कसलाही माणूस माडीवर जाऊन टाकत होता. आता 50 किलोचा कचरा राजभाऊने आणला आणि आता पाठीवर घेतला आणि त्याची जर दांडी बघायची म्हणजे ती बघायची काय लावून हात मागून या बाई पारल्याची शक्ती मांड. पुन्हा म्हणायचं मी लाख आणि तिथं पाणी काढीन आणि कोरडोवर वाहीन. मग लाटा तरी कुठं हाणतो कोणाला माहिती. ऐसे वनराचे संभार किसकिंदे माझी अपार नगर राखीची महावीराची आतापर्यंत वर्णन केले हे वानरास्त्रा पद्म वानर किसकिंदेच्या परिसरामध्ये लक्ष्मण भैयानी बघितले. पण झोट उठल्याला कुणी मुलीच्या लग्नात अडकलेला, कुणी काम धंद्यामध्ये अडकलेला, कुणी देण्या घेण्यामध्ये अडकलेला. लक्ष्मणाने बघितलं मला हे सगळे गुरपाटलेले ते आणि तुम्ही आम्ही सगळे उपाधीमध्ये गुरपाटले आलो. म्हणून आपल्याला परमात्म्याची गोडी राहिली नाही. विषयाचा परिपाल गोड परमात्मा करू लागायला लागला आणि विषयचं गोडू जीवाशी होऊ लागलेला आहे. संसार करू तो गोड वाटला. परमात्मा गोड आहे तो करू लागू लागला. नाथ बाबा बोलतात लक्ष्मण चरणा पदार काळे प्रकांत प्रलय रुद्र त्याते जे कोणी आवानर लानतो. लक्ष्मण भैया गेलेला काळाचेही काळ वानर आणि लक्ष्मणाला बघितल्या प्रत्यक्ष योग या स्वरूपात लक्ष्मणाचा क्रोध वानराने बघितला आणि वानर घाबरले. माणसामात आपल्यापेक्षा बलवान आल्यावर आपण घाबरतो. जाऊद्या म्हणजे आपण त्याच्या नादी लागत नाही. लागूच नको. ती त्याच्या नादी लागल्यावर तुझा मुरडा करते. याच्याकरता नादी लागू नको. लक्ष्मणाला बघितलं वानर पळू लागले.
जे कोणी लक्ष्मणाचा यावा का वानराच्या जीवा कोणी कोणी धीर द्यावा भय लक्ष्मणी सर्व तोंडामध्ये आलेला वानर घाबरले, कुणी कोणाला खावावं. सगळेच दुखिया म्हणजे कुणी कोणाला